छत्रपती संभाजीनगरमध्ये वकील संघाच्या वतीनं निषेध मोर्चा करण्यात आलाय। देशभरात आणि राज्यात महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात मोर्चा करण्यात आलाय। जिल्हा वकील संघाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलाय। पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि याचा पुरेपूर फायदा आरोपीला भेटतो आणि आरोपी याच्यातून निर्दोष सुटल्या जातात। तर हे कुठेतरी हे याच्यावर स्ट्रिक्ट म्हणजे तरतुदी कायद्यात होऊन पोलिसांनी पण कुठेतरी व्यवस्थितपणे इन्व्हेस्टिगेशन करावं असं त्यांच्यावर पण काहीतरी एक प्रेशर आल्याशिवाय हे असं होणार नाही। कारण पोलीस जे इन्व्हेस्टिगेशन करतात त्याच्यावरच कोर्टात केसेस चालतात, त्यांच्या याच्यावर पूर्ण डिपेंड असतं। त्यांचं इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थित दिशेने झालं, प्रॉपर दिशेने, तर आम्हाला पण तिथे कोर्टामध्ये त्याला हे करता येतं, फाईट आऊट करता येतं ते मॅटर। पोलिसांनी समजा तिथेच कागद काहीतरी हे केले असतील, व्यवस्थित तपास केला नसेल तर आम्हाला त्याच्या आधारे तपासाच्या आधारे पुढे जावं लागतं ना आम्हाला कोर्टामध्ये, कारण बेस यांच्याकडे असतो पोलिसांकडे। तर पोलिसांनी पण व्यवस्थितपणे इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे। इथली जाती व्यवस्था, इथली धर्म व्यवस्था स्त्रियांवर अन्याय होण्याला जबाबदार आहे असं माझं ठाम मत आहे। आणि हे व्यवस्था बदलण्यासाठी प्रत्येक स्तरातून प्रत्येक कोमने हा विचार केला पाहिजे आणि स्त्रियांना समानतेचा दर्जा मिळवून दिला पाहिजे। आज आम्ही जिल्हा वकील संघातर्फे या घटनेचा, स्त्रियांवर अन्याय होणाऱ्या घटनेचा निषेध नोंदवतो आहे। आक्रोश आम्ही मोर्चा काढलेला आहे, निषेध नोंदवत आहे। अशा घटना घडल्या गेल्या नाही पाहिजे। कुठेतरी नैतिकता किंवा काही अशा गोष्टी असतील किंवा कायद्यातून असं आहे की ते पटकीने लगेच सुटतात, त्यामुळे कायदा कठोर आणि त्याची चांगली अंमलबजावणी झाली तर अशा घटना होणार नाही। आपले समाज व्यवस्थेमध्ये न्यूनगंडता आहे लेडीजच्या प्रती, त्याच्यामुळे ह्या लेडीजला एक उपभोगाची वस्तू बघितल्या जाते, म्हणून या सगळ्या घटना घडतात। त्याच्यासाठी काहीतरी आम्हाला सिक्युरिटी पाहिजे, काही ना काहीतरी आम्हाला न्याय पाहिजे आणि एक ह्याच्यासाठी एक समिती स्थापित करायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।